दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने 27 कोटींचा मिळकत कर थकवला। 6 वर्षांमध्ये 1 रुपया सुद्धा कर भरला नाही। रुग्णालयामध्ये महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभच मिळत नसल्याचं उघड। मंगेशकर रुग्णालयाबद्दलचा कथित हलगर्जीपणाच्या संदर्भातला सरकारी अहवाल आज येण्याची शक्यता। आजही रुग्णालयाच्या बाहेर आंदोलन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील प्रकरणाच्या नंतर राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना कडक सूचना। धर्मादाय रुग्णालयामधील नियम कठोर करण्यासाठी धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। बँकांमध्ये मराठीबाबत मनसेच्या आग्रही भूमिकेनंतर मंत्री उदय सामंत यांची राज ठाकरेंशी चर्चा। राज ठाकरेंच्या सूचना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानी घालणार, उदय सामंत यांनी केलं स्पष्ट। धनंजय मुंडेंशी विवाह झाल्याचे फोटो व्हिडिओ आज कोर्टाला देणार करुणा मुंडे यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। आज सुनावणी। लग्नाचं सर्टिफिकेट नसल्याचं केलं स्पष्ट। कॉमेडियन कुणाल कामराला आज खार पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश। पोलिसांचं तिसरं समन्स। आज तरी कामरा उपस्थित राहणार का याची उत्सुकता। सैफ अली खानच्या घरी आरोपी शरीफुलच्या हातांचे ठसे। पोलिसांची कोर्टात माहिती। आरोपीला जामीन दिल्यास बांगलादेशामध्ये पळून जाईल, पोलिसांचा कोर्टात दावा। बीड जिल्हा कारागृहामधल्या हाणामारीचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच। महादेव गित्तेचा आरोप। कराडच्या आदेशावरूनच सुदर्शन घुले, प्रतीक घुलेनं साथीदारांसह आपल्यावरती हल्ला केल्याची गित्तेची तक्रार। कर्जमाफीच्या मुद्द्यावर कृषी मंत्र्यांचा शेतकऱ्यांसमोर अजब सवाल। कर्जमाफीच्या पैशामधून साखरपुडा लग्न करण्याच्या ऐवजी शेतीमध्ये गुंतवणूक करता का, कोकाटेंचा सवाल। शेतकऱ्यांमध्ये नाराजी। एचएसआरपी नंबर प्लेटचे दर इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक का, नागपूर खंडपीठाचा पोलिसांना सवाल। मुंबईतील विहिरी बोअरवेल मालकांना महानगरपालिकेची नोटीस। आधी एनओसी मिळवा, नाहीतर टँकरसाठीचा पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।